तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मुंबईतले जे रेल्वे स्टेशन आहेत त्याचा आसपासचा परिसर फेरीवाले मुक्त व्हायला हवं आणि त्याचबरोबर त्या फेरीचा धंद्यात जो डोंगरीचा दादा आणि भिवंडीचा भाई या दोघांनी पार्टनरशिप करून ते फेरीवाल्याचा धंदा स्वतःचा ताब्यात घेऊन मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांना या धंद्यात घुसवले आहेत। महापालिका आणि पोलिसांची व्यवस्थित चर्चा झालेली आहे। आमचा अक्षताताई तेंडुलकर त्यांनी खूप या बाबतीत मेहनत केली आहे। आमचे मुंबई भाजपचे सचिव धारावीचे मणी आणि या संबंधात दोन्हीकडे आम्ही 4 एक सॅम्पल म्हणून आधार कार्डचे नमुने दिले आहेत। हे 4ही बांगलादेशी आहेत आणि चौघांचं जन्मतारीख 1 जानेवारी लिहिलेली आहे। या संबंधात मी दिल्ली आधार कार्ड अथॉरिटीची पण चर्चा केली होती। अशा प्रकाराने आणखीन आमच्याकडे माहिती आहे त्याचा पोलीस त्या संबंधात योग्य दखल घेणार। एकतर काही या विषयावर पण काही लोक कन्फ्युजन पैदा करायचा प्रयत्न करतात। समाधानी पुढे जायचं आहे, फेरीवाले पण असले पाहिजे, परंतु रेल्वे स्टेशनच्या आसपास फेरीवाल्यांची एवढी गर्दी अतिक्रमण आणि त्यात ते बांगलादेशी गुंतले चालायला लोकांना येत नाही। कधीतरी विचित्र घटना होऊ शकते म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने सगळ्या रेल्वे स्टेशनच्या आसपासचे विशेष करून ती 20 जागा त्यात एक दादर आहे फेरीवाले मुक्त। आणि म्हणून आम्ही दोन्ही ठिकाणी आग्रह केला की कोणी कुठलाही भाई असो, भिवंडीचा असो की डोंगरीचा असो की तो ड्रग माफिया असो किंवा कुठलाही पॉलिटिकल नेता असो, दबावात येणार ते आम्हाला मान्य नाही। आणि हे फेरीवाले मुक्त आणि त्याचबरोबर त्यात जे बांगलादेशी घुसखोर आले आहेत दोन्ही अधिकाऱ्यांनी चौकशी करायचे मान्य केली आहे। डोंगरीचा जो दादा आहे तो एका आमदाराचा भाऊ आहे आणि भिवंडीचा जो माफिया ड्रग लॉर्ड हे पोलिसांना व्यवस्थित माहिती आहे। सर काल अबू असीम आझमी यांनी मुंबई पोलिसांना भेट घेतली, त्यांनी एक मेमोरंडम दिलेला। त्यांचा असा आरोप आहे की मुंबई पोलीस किरीट सोमय्या यांच्या दबावाखाली काम करत आहे। बघा काही गोष्ट ते खरी सांगतात की गेले 5 महिने मुंबईच्या जनतेने व्यवस्थित पाठपुरावा पोलीस स्टेशनमध्ये केला आहे। माझा सोबत जो याचिका करता पण असतो, मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत जे ध्वनी प्रदूषण नियम आहे ते सगळ्यांना लागू केले पाहिजे। आश्चर्याची बात, मुंबईतला एकही मस्जिदच्या लाऊडस्पीकरने कधी आयुष्यात परवानगीच घेतली नाही। आम्ही दबावाने आम्ही आग्रह करतोय परमिशन तर घ्यावी लागणार। मुंबईत भोंग्याला परमिशनच देता येत नाही आणि म्हणून आज मला अभिमानाने सांगावं वाटते की प्रशासनाने खूप चांगलं काम केलं आहे। कुठेही काही गोंधळ न होता मुंबईत 90% भोंगे मुंबईच्या मस्जिदच्या ट्रस्टीने खाली उतरवले। आता काही लोक याच्यावर पॉलिटिक्स करू इच्छित असेल त्यांनी निश्चित करावं। आता मुस्लिम मतांसाठी या तिघांमध्ये स्पर्धा सुरू झाली चौघांमध्ये। एका बाजूला अबू आझमी, दुसऱ्या बाजूला वर्षाताई गायकवाड आणि काँग्रेसचा अस्लम शेख आणि त्यांचं तिसऱ्या बाजूला ते NCPचे काय ते लोक फिरतात आणि चौथ्यात MIM आणि 5वी जी ठाकरे सेना तर सगळ्यांनाच माहीत आहेत त्यांनी तर मस्जिदीला 2 FSI द्यायची बात केली होती। म्हणून वोट जिहादसाठी तर हे नाटक आहे। कायदा कानून सगळ्यांना लागू आहे। आज जो हम म्यूनिसिपालिटी
और पुलिस स्टेशन या दादर के आए हैं कि दादर स्टेशन के आसपास फेरी वाले बैठ नहीं सकते। अब इसमें कुछ बांग्लादेशी पाए गए हैं। हमने दोनों अथॉरिटी को आग्रह किया है, उसके 4 प्रूफ भी सैंपल करके दिए। वो चारों जो बांग्लादेशी फेरी वाला की जन्म तारीख 1 जनवरी है, फर्जी आधार कार्ड है। पुलिस ने और महापालिका ने जांच करने के लिए कबूल किया है। बात ऐसी है कि बड़े प्रमाण में रेलवे स्टेशन के आसपास ये फेरी वालों को जबरदस्ती गैर कानूनी पद्धति से उच्च न्यायालय के निर्णय के विरुद्ध में जो बिठाया जा रहा है, डोंगरी का भाई और भिवंडी का दादा माफिया, ये दोनों साथ में मिलकर बांग्लादेशी का दुरुपयोग कर रहे हैं। सर, अबू आसिम आजमी ने मुंबई पुलिस ने एक मेमोरेंडम दिया है। उनका ऐसा आरोप है कि पुलिस जो है वो किरीट सोमैया जी के दबाव में काम कर रही है। वास्तव में मुंबई उच्च न्यायालय का दबाव नहीं, आदेश है। और जो मुंबई न्यायालय ने जो निर्णय दिया है, कहीं पर भी ध्वनि प्रदूषण नहीं। आश्चर्य की बात है, मुंबई महाराष्ट्र की जनता को पता नहीं है, इतने सालों से भोंगे बज रहे। सुबह में 5 बजे एक भी मस्जिद के पास परमिशन नहीं थी, अभी सबको परमिशन लेनी पड़ी और परमिशन में भोंगा दिया ही नहीं जा सकता। तो 90% मस्जिद के ट्रस्टियों ने भोंगे नीचे उतार दिए, एप्लीकेशन की है। 10 इंच बाय 15 इंच के बॉक्स स्पीकर की परमिशन सबको मिल रही है। लेकिन अभी चुनाव नजदीक आ रहा है, तो वोट जिहाद के खातिर उद्धव ठाकरे सेना, जो कांग्रेस के वर्षा गायकवाड़, असलम शेख, उसी प्रकार से अबू आदमी, MIM का ग्रुप, वहाँ पर कोई NCP का ग्रुप, ये मुस्लिम वोटों के लिए वोट जिहाद करके इसको राजनीतिक स्वरूप दे रहे हैं। हाँ, किरीट सोमैया ने मुंबई उच्च न्यायालय के निर्णय का पालन हो, यह आग्रह किया है, करता रहूंगा। सर, वो आज आदित्य ठाकरे की जो मुश्किलें वो बढ़ रही है। ईडी लगातार जो है जगह जगह पे मुंबई में छापेमारी कर रही है। किसी दिनू मौर्य के घर पे भी मीठी नदी घोटाले को लेकर आपने सबसे पहले उठाया था सर ये मुद्दा, कैसे देखते हैं? मीठी नदी आपण उचललेला मुद्दा आहे। भीती कसली आहे आणि कुणाला वाटते, कशी वाटते? हो, मी पण ईडीला जाऊन तक्रार केली होती मिठी नदी घोटाळ्याची। जर दिनू मौर्याचा काही संबंध नसेल, जर त्या मिठी नदीतल्या कॉन्ट्रॅक्टर कडून शेल कंपन्यांद्वारा जर दिनू मौर्याकडे पैसे गेले नसेल, तर आदित्य ठाकरेला घाबरायची गरज काय? काय दिनू मौर्याकडून पाकिटे आणखीन कुठे गेली आहे का, बांद्राला पोचली आहे का? जांच तो होगी और हिसाब तो लिया जाएगा। सर, हिंदी में दे दीजिए सर। एक मुझे समझ में नहीं आ रहा है आदित्य ठाकरे को डर किस बात का है। मीठी नदी का यज्ञ हमने शुरू करवाया था और दिनू मौर्या हो या जो भी कॉन्ट्रैक्टर हो, उसकी जांच ईडी ने करनी चाहिए। मैं जाके दिल्ली में मिला था ईडी से। अगर पुलिस को, ईडी को, इनकम टैक्स को अगर कनेक्शन मिलते हैं कि कॉन्ट्रैक्टर के पास से बेनामी पद्धति से शेल कंपनी के द्वारा पैसा दिनू मौर्या के कॉन्टेक्ट को, और दिनू मौर्या का जो आका है, जो बांद्रा में बैठा है, उनके कनेक्शन में पैसा गया है, तो जांच तो होगी और हिसाब भी लेंगे। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।